खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी गांधी चमन येथे घेतली ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट। दीपक रणवरे यांचं मागील 4 दिवसापासून सुरू आहे आमरण उपोषण। ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी दीपक रणवरे बसलेत आमरण उपोषणाला। जालना लोकसभेचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज दिनांक 19 सोमवार रोजी 3 वाजेच्या सुमारास ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेतली। दीपक रणवरे यांचं मागील 4 दिवसापासून ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे। रणवरे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून अद्याप त्यांच्या उपोषणाची शासन प्रशासनाने दखल घेतलेली नाहीये। दरम्यान आज उपोषणाच्या 5व्या दिवशी खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी उपोषणकर्ते दीपक रणवरे यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे। शासनाने ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी करत काळे यांनी दीपक रणवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलाय। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि अजून प्रशासन त्यांच्याकडे डोकूनही पाहायला तयार नाही। ब्राह्मण समाजाचं एक आर्थिक विकास महामंडळ करावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। समाजाच्या जो गरिबीच्या रेषेखालचा वर्ग आहे, जो भिक्षुकी करून आपलं पोट भरतो, ग्रामीण भागात राहतो, अशा लोकांना त्याची मदत व्हावी या भावनेतून त्यांनी ते महामंडळ आर्थिक विकास महामंडळ व्हावं अशी सरकारला विनंती केली। गेल्या 2023 त्याच्या पाठीमागे एकदा दोनदा मिटिंगा झाल्या, पण त्यातून काय आउटपुट निघालं नाही। खरंच सरकारची इच्छा आहे का करायची का नाही आहे, म्हणून इतके दिवस का लागले त्या दीपकरावच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलो आणि उद्या परवा 2 दिवसात सीएम डेप्युटी सीएम साहेबाच्या कानावर आम्ही हा विषय टाकू, त्यांची वेळ घेऊ आणि त्यांची वेळ घेऊन यांच्यासोबत काही तडजोड करून तात्काळ ते महामंडळ स्थापन करता येईल का याचा विचार सरकार दरबारी आम्ही मांडू। सर, आताच आपण जिल्हाधिकारी यांच्याशी काय नेमकं बातचीत झाली? जिल्हाधिकारी महोदयाला सांगितलंय इथं तहसीलदार संपर्कात असले पाहिजे, किंवा एखादा पोलीस डेप्यूट केला पाहिजे, सकाळ संध्याकाळ 2 वेळेला आरोग्य अधिकारी येऊन त्यांची तपासणी करून गेला पाहिजे। तिथं काहीच होत नाहीये। असं कसं उपोषण करून आणि लोकांना आपण वाऱ्यावर सोडून चालेल का? हे आपल्या जिल्ह्यामध्ये असं होत असेल तर योग्य नाही। हे जिल्हाधिकाऱ्याच्या कानावर उपोषण मागे केंद्रातून निधी आणला तर तुम्हाला पुढच्या वेळेस पुन्हा रावसाहेबांनी तुम्हाला विजय करणार आहे। एक निधी आणला तर तुम्हाला विजय करणार रावसाहेबांनी। केंद्रातून निधी आणण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलंय, ते आपण आणू। आणि नाना पटोले म्हटले की जालना जळगाव हे आमचे खासदार साहेब कल्याणराव काळे यांनी मंजूर करून आणलेलं आहे। मात्र आता याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्या सरकारला, जे सरकार आहे त्यांना आपण आपल्या जालना जिल्ह्याच्या रेल्वेची मागणी केली, त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्याच्याही रेल्वेची मागणी केली। ते तसे पत्रही माझ्याकडे आहे आणि त्या मंत्री महोदयांनी मला सांगितलं की साहेब आम्ही लवकरात लवकर ही रेल्वे मंजूर करू। आणि आपलं पत्र दिल्यानंतर 1.5 महिन्याच्या आत त्यांनी रेल्वे डिक्लेअर केली। आणि आता एकदा मी खासदार झाल्यानंतर त्यांनी म्हणावं का मी आणली हे योग्य नाही ना। जो माणूस 25 वर्ष राहतो त्यांनी हे म्या केलं म्हणणं योग्य नाही, किंवा मी केलं काय कारण नाही ना। त्यांच्याकडून बॅनरबाजी होती की दानवे साहेबांना आणलं, कोणी काय करावं